नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? आई तर आज आपण समास पुढे कंटिन्यू करीत आहोत. तर समासामधले 4 प्रकार, त्याच्यातला पहिला अव्ययीभाव समास हे आपण पाहिलेला आहे. त्यानंतर तत्पुरुष समास म्हणजे काय? तत्पुरुष समास म्हणजे ज्या समासामध्ये पहिले पद गौण असून दुसऱ्या पदाला महत्त्व असते, अशा समासाला, अशा सामासिक शब्दाला तत्पुरुष समास असे म्हणतात. तर तत्पुरुष समासाचे काही उपप्रकार असतात हे आपण पाहिलेलं आहे. तर काल आपण तृतीय विभक्ती तत्पुरुष समास पाहिला. त्याच्यानंतर तृतीय विभक्ती तत्पुरुष समास हे पण पाहिलेलं आहे. आज आपण पाहणार आहोत चतुर्थी विभक्ती तत्पुरुष समास. आज काय पाहणार आहोत? चतुर्थी विभक्ती तत्पुरुष समास. सलानाते प्रत्यय किंवा साठी हे शब्दयोग अवयव यामध्ये आढळतात. तर इथं काही सामासिक शब्द दिलेले आहेत आणि त्याचा विग्रह केलेला आहे. विग्रहामध्ये हे सलाना, तेना किंवा प्रत्यय किंवा साठी हे शब्दयोगी अव्यय येतात काय ते पाहायचं आहे आपल्याला. इथं पहिला शब्द दिलेला आहे लोकप्रिय, लोकांना प्रिय. त्याचा विग्रह काय होईल? लोकांना प्रिय. तर ना आलं का? मग हा लोकप्रिय हा शब्द काय होईल? चतुर्थी विभक्ती तत्पुरुष समास. त्यानंतर दुसरा शब्द बघू, देवघर, देवासाठी घर. इथं आहे का? साठी हे शब्दयोगी अव्यय यामध्ये, या विग्रहामध्ये असल्यामुळं देवघर हा शब्द काय होईल? चतुर्थी विभक्ती तत्पुरुष समास यामध्ये मोडेल. त्यानंतर क्रीडांगण, क्रीडेसाठी अंगण. साठी हा शब्दयोगी अव्यय आल्यामुळे हा शब्द सुद्धा कसा होईल? चतुर्थी विभक्ती तत्पुरुष समास यामध्ये हा सामासिक शब्द मोडेल. तसंच कार्यालय, कार्यासाठी आलय, आलय म्हणजे घर किंवा जागा. कार्यासाठी आलय. साठी हा शब्दयोगी अव्यय या ठिकाणी आलेला आहे, म्हणून हे सुद्धा चतुर्थी विभक्ती तत्पुरुष समास यामध्ये मोडेल. त्यानंतर वसतिगृह, वस्तीसाठी ग्रह किंवा घर. वस्ती म्हणजे राहण्यासाठी. साठी हा शब्द योगी अव्यय आल्यामुळे हा वसतिगृह हा शब्द कशात मोडेल? चतुर्थी विभक्ती तत्पुरुष समास याच्यामध्ये हा शब्दयोगी हा सामायिक शब्द येईल. त्यानंतर विद्यार्थी ग्रह, विद्यार्थ्यासाठी ग्रह किंवा विद्यार्थ्यासाठी घर. याच्यामध्ये साठी हा शब्दयोगी अव्यय आल्यामुळे हा पण विद्यार्थी ग्रह हा शब्द चतुर्थी विभक्ती तत्पुरुष समास यामध्ये मोडेल. यासाठी यानंतर तुमच्या लक्षात आले का की चतुर्थी विभक्ती तत्पुरुष समास याच्यामध्ये काय येतात? स, ला, ते, ना हे प्रत्यय. स, ला, ते, ना, सला, ते, ना अधिक प्रत्यय किंवा साठी हे शब्दयोगी अव्यय हे येईल. त्यानंतर आपल्याला पाहायचं पुढचा उपप्रकार तत्पुरुष समासाचा पंचमी विभक्ती तत्पुरुष समास. हे चतुर्थी म्हणजे चौथं, पंचमी म्हणजे पाचवं. पंचमी विभक्ती तत्पुरुष याच्यामध्ये काय ते ऊन, हून, प्रत्यय किंवा पासून हे शब्दयोगी अव्यय. इतर कोणता शब्दयोगी अव्यय होता? साठी. इथं कोणता आहे? पासून. ऊन, ऊन हे प्रत्यय किंवा पासून हे शब्दयोगी अव्यय यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तर सामासिक शब्द इथं काही दिलेले आहेत 4 आणि त्याचा विग्रह. त्याच्या विग्रहामध्ये पासून किंवा ऊन, हून हे जर शब्द आले तर हे सामासिक शब्द कशामध्ये पडतात? पंचमी विभक्ती तत्पुरुष समास. तर पहिला शब्द आहे ऋणमुक्त.
ऋणापासून मुक्त किंवा कर्जातून मुक्त. तर पासून आलं का, पासून आला शब्दयोगी आहे. कर्जातून ऊन, ऊन याच्यामध्ये ऊन आलं म्हणून हा शब्द समासिक शब्द कशामध्ये मोडेल, पंचमी विभक्ती तत्पुरुष समास. त्यानंतर खालचा शब्द आहे भयमुक्त. भयापासून मुक्त, पासून हा शब्दयोगी अव्यय आल्यामुळे हा सुद्धा पंचमी विभक्ती तत्पुरुष समास याच्यामध्ये मोडेल हा शब्द. त्यानंतर तिसरा शब्द आहे दुःखयुक्त, दुःखमुक्त. दुःखापासून मुक्त, पासून शब्दयोगी अव्यय आल्यामुळे हा शब्द पंचमी विभक्ती तत्पुरुष समास याच्यामध्ये येईल. त्यानंतर बंधमुक्त, बंधनापासून मुक्त, पासून हा शब्द शब्दयोगी अव्यय आल्यामुळे हा सुद्धा शब्द पंचमी विभक्ती तत्पुरुष समास यामध्ये लक्षात मोडेल. तर या ठिकाणी तुम्हाला लक्षात आलं का, हा चतुर्थी विभक्ती समासामध्ये स, ला, ते, ना किंवा साठी हे जे विग्रहामध्ये शब्द आले तर मग तो शब्द कशात होतो, चतुर्थी विभक्ती तत्पुरुष समास. त्याच्यानंतर चतुर्थी झाल्यानंतर पंचमी विभक्ती तत्पुरुष समास याच्यामध्ये काय येतात, ऊन, हून किंवा पासून हा शब्द अव्यय आला तर ते शब्द हे पंचमी विभक्ती तत्पुरुष समास याच्यामध्ये मोडतात. तर या ठिकाणी आपण हे शब्द पाहिलेले आहे, भयमुक्त, दुःखमुक्त, ऋणमुक्त, बंधमुक्त. तर अशा प्रकारे हे सगळे तत्पुरुष समासाचे उपप्रकार आहेत. त्यानंतर पुढचा तत्पुरुष समास याचा उपयोग उपप्रकार पाहणार आहोत आपण. आता यानंतर आपल्याला पाहायचं आहे षष्ठी विभक्ती तत्पुरुष समास. चा, ची, चे, च्या हा प्रत्यय या षष्ठी विभक्ती तत्पुरुष समास यामध्ये येतो. याचे काही शब्द आपण या ठिकाणी समासिक शब्द पाहणार आहोत आणि त्याचबरोबर त्याचा विग्रह. त्या विग्रहामध्ये जर चा आला किंवा ची आलं किंवा चे आलं किंवा चा आलं तर हा शब्द कशा षष्ठी विभक्ती तत्पुरुष समासमध्ये मोडतो. तर काही शब्द आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आत्मविश्वास, आत्मविश्वास. विग्रह काय होईल, स्वतःवरचा विश्वास. स्वतःवरचा विश्वास. अनागतचा चा हा प्रत्यय आला म्हणून आत्मविश्वास हा सामासिक शब्द कशामध्ये मोडेल, षष्ठी विभक्ती तत्पुरुष समास. त्याच्यानंतर आम्रस, आम्ररस, आम्रवृक्ष आम्रवृक्ष म्हणजे आंब्याचा वृक्ष. तोंडाला पाणी येऊ देऊ नका, आंबा म्हटलं की आंब्याचा वृक्ष, आंब्याचं झाड. तर पूर्ण समास हा 2 मार्काचा आहे. त्याच्यात विभक्ती, त्याच्यात तत्पुरुष, त्याच्यामध्ये हे अर्धा मार्काचा येईल असं तुम्हाला वाटेल म्हणून याच्याकडे काही लक्ष द्यायचं असं म्हणायचं नाही. तर तुम्हाला माहित आहे आपल्या सीमावर जवान रात्रंदिवस लढतो, देशासाठी डोळ्यात तेल घालून जागतो आणि इंच इंच भूमी वाढवण्याचा प्रयत्न करतो. तसं आपण आता विद्यार्थी नाही तर परीक्षार्थी आहोत आणि अर्ध्या सुद्धा मार्कासाठी आपल्याला लढायचं आहे, झुंजायचं आहे. आणि हे तर तुम्हाला व्याकरणामधले पैकीच्या पैकी मार्क असतात. त्याच्यामुळं प्रत्येक गोष्ट आपण अतिशय काळजीपूर्वक समजून घेतली पाहिजे आणि अभ्यास केला पाहिजे. चला पुढे, कल्पनाशक्ती. कल्पनाशक्ती त्याचा विग्रह काय होईल, कल्पनेची शक्ती. कल्पनेची शक्ती. कोणता प्रत्यय आला,
ची, म्हणून हा काय होईल षष्टी विभक्ती तत्पुरुष समास. त्यानंतर कलानंद. कलानंद काय होईल याचा विग्रह कलेचा आनंद. कलेचा आनंद. त्यानंतर कार्यक्रम. कार्यक्रम काही विग्रह कार्याचा क्रम. नंबर कार्याचा. चा प्रत्यय आला म्हणून हा षष्टी विभक्ती तत्पुरुष समास होईल. गणेश. गणेश गणाचा ईश. गणाचा ईश. ईश म्हणजे ईश्वर. चा प्रत्यय आल्यामुळे हा षष्टी विभक्ती तत्पुरुष समास होईल. त्यानंतर गुरुसेवा. गुरुसेवा काय होईल गुरुची सेवा. गुरुची सेवा. त्याच्यानंतर दिनक्रम. जास्तीत जास्त शब्द घेतो कारण तुमच्या लक्षात यायला सोपं जाईल. दिनक्रम म्हणजे दिनाचा क्रम म्हणजे दिवसाचा क्रम. दिवसाचा क्रम. चा प्रत्यय आला. दीनानाथ. मूळ काय है एक मोठं उठाव. षष्टी विभक्ती तत्पुरुष समास याचे उदाहरण आपण पाहत आहोत. त्याच्यामध्ये चा, ची, चे, च्या इत्यादी प्रत्यय येतात. असे जे शब्द आहेत ज्याच्यामध्ये चा, ची, चे हे प्रत्यय येतात ते षष्टी विभक्ती तत्पुरुष समास यामध्ये मोडतात आणि तेच काही शब्द आपण या ठिकाणी पाहत आहोत. दीनानाथ. दीनानाथ. दिनांचा नाथ. दिन म्हणजे गरीब. दिनांचा नाथ. नाथ म्हणजे पालनहार. चा प्रत्यय आल्यामुळं दीनानाथ हा शब्द कशात मोडेल षष्टी विभक्ती तत्पुरुष समास. फुलमाळ. फुलमाळ. फुलमाळाचा विग्रह काय होईल फुलाची माळ. फुलांची माळ. ची आलेला आहे या ठिकाणी. प्रत्यय. मनस्थिती. मनस्थिती. मनस्थिती काय विग्रह मनाची स्थिती. मनाची स्थिती. ची हा प्रत्यय आलेला आहे म्हणून हा शब्द कशात मोडेल कोणत्या समासामध्ये मोडेल षष्टी विभक्ती तत्पुरुष समास. त्यानंतर मोरपीस. मोरपीस चा विग्रह काय येईल मोराचे. मोराचे पीस. चे
पीस इथपर्यंत चाची आले आहे. आता चे हा प्रत्यय या शब्दात आल्यामुळं हा शब्द पण षष्टी विभक्ती तत्पुरुष समास याच्यामध्ये मोडेल का? अवश्य मोडणार. त्यानंतर आणखी काही आपल्याला विग्रह पाहायचे आहेत शब्दाचे. आता चहा राहिलेला आहे. चहाचे काही उदाहरणं. चहा म्हणजे चहा नाही आपला, चहा. चहाचे काही उदाहरणं आपल्याला पाहायचे आहेत. किंवा आणखी चे पाहू. वातावरण सामासिक शब्द. याचा विग्रह काय येईल? वाताचे आवरण म्हणजे हवेचे आवरण. वात म्हणजे हवा किंवा हवेचे आवरण म्हणजे आवरण, झाकण. विचारधन, विचारांचे धन, विचारधन. या ठिकाणी फक्त चे आलेला आहे. या ठिकाणी सुद्धा चे येईल. विचारांचे धन. विचारांचे धन. चे प्रत्यय आल्यामुळे हा षष्टी विभक्ती तत्पुरुष समास होईल. त्यानंतर विद्याभ्यास. विग्रह काय होईल? विद्येचा अभ्यास. विद्येचा अभ्यास. समुद्रकाठ. समुद्रकाठ म्हणजे समुद्राचा काठ. चा प्रत्यय आल्यामुळे षष्टी विभक्ती तत्पुरुष समास येईल. त्यानंतर स्वातंत्र्य दिन, स्वातंत्र्याचा दिवस. सूर्योदय, सूर्याचा उदय. हिमालय, हिमाचे आले. हिम म्हणजे बर्फ, आले म्हणजे घर, बर्फाचे घर. विद्यालय, विद्येचे आले म्हणजे विद्येचे घर. राजवाडा, राजाचा वाडा. ज्ञानेश्वर, ज्ञानाचा ईश्वर. असे काही उदाहरणं षष्टी विभक्ती तत्पुरुष समास याचे आपल्याला पाहता येतात. त्यानंतर आपण पाहणार आहोत षष्टी नंतर सप्तमी. विभक्ती तत्पुरुष समास. सप्तमी विभक्ती तत्पुरुष समास. आणि याच्यामध्ये येतात ई आ प्रत्यय. सप्तमी तत्पुरुष समास. सप्तमी विभक्ती तत्पुरुष समास याच्यामध्ये विग्रह त्या सामायिक शब्दाच्या विग्रह केल्यानंतर त ई आ जर येत असेल तर ते शब्द सप्तमी तत्पुरुष समास यामध्ये मोडतात. याचे काही सामासिक शब्द आणि त्याचा विग्रह आपण पाहू. घरकाम. याचा विग्रह काय होईल? घरातील
काम. ई आलं काय घरात ई येईल. ई या प्रत्यय असल्यामुळे हा कशात आहे सप्तमी विभक्ती प्रत्यय. उद्योग महर्षी. उद्योग महर्षी. उद्योग महर्षी. उद्योगातील महर्षी. ती ई आलं का म्हणून हा सप्तमी विभक्ती तत्पुरुष समास होईल. उद्योगातील महर्षी. वनमाला. वनमाला त्याचा विग्रह काय आहे? वनातील माला. वनातील माला. ती ई प्रत्यय आला त्यामुळं सप्तमी विभक्ती तत्पुरुष समासामध्ये मोडेल. स्वर्गवास. स्वर्गवास. हॅपी बर्थडे. स्वर्गातील. स्वर्गातील वास. वास म्हणजे राहणे. तील आलं का. तर अशा प्रकारे आज आपण तत्पुरुष समासामधील उपप्रकार आज पाहिलेले आहेत. त्या अगोदर आपण काय पाहिलं होतं तत्पुरुष समास. त्याच्यानंतर त्याच्यातला पहिला उपप्रकार विभक्ती तत्पुरुष. त्यानंतर विभक्ती तत्पुरुषाचे उपप्रकार काही पाहिलेले आहेत आपण, जसे की चतुर्थी विभक्ती तत्पुरुष समास, पंचमी विभक्ती तत्पुरुष समास, षष्टमी विभक्ती तत्पुरुष समास आणि सप्तमी विभक्ती तत्पुरुष समास या ठिकाणी आपण पाहिलेला आहे. त्यानंतर दुसरा उपप्रकार आहे तत्पुरुष समासाचा कर्मधारय समास. हे आपण नंतर पाहू.